आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरमध्ये मध्यंतरी जी काही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि लोकांचं भरपूर नुकसान झालं। जवळपास 22 सप्टेंबरला आलेला जो काही पाऊस होता तो 4 तासामध्ये 112 मिलीमीटरचा पाऊस होता। म्हणजे एक प्रकारे ढगफुटी सदृश हा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदी याच्या भिंती देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तुटल्या आणि जवळपास सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं। त्यात जी काही तातडीची मदत करता येईल ती तर प्रशासनाने त्या ठिकाणी केली, परंतु त्यानंतर क्षतिग्रस्त या नदी नाल्यांच्या भिंतीचं बांधकाम आहे, अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं होतं। स्वतः माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या। मी देखील काही बैठकांना उपस्थित होतो आणि याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन की जेणेकरून उद्या अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर पाणी शिरणार नाही, या संदर्भात काही उपाययोजना या ठिकाणी ठरल्या। यामध्ये अंबाझरी धरणाचं बळकटीकरण करण्याचा एक निर्णय घेण्यात आलाय, कारण हे 150 वर्ष जुनं अशा प्रकारचं धरण आहे आणि जवळपास 942 मीटर धरणाची लांबी आहे आणि या धरणाला लागून 140 मीटर लांबीचा दगडी सांडवा बांधण्यात आला आहे। तर याच्यामध्ये आता ज्या काही जीर्ण भिंती आहेत त्याला कॉन्क्रीटचं जॅकेटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। खालच्या बाजूला RCC रिटेनिंग वॉल ही तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळपास 21 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। त्याला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे आणि पाटबंधारे विभागच हे काम करेल। त्यासोबत जे काही माती धरण आहे त्याचं क्रॉस सेक्शन दुरुस्ती आणि दगडी पिचिंगची कामं करण्यात येणार आहे। त्यात जो काही धरणाच्या खालील बाजूला एक ड्रेन तयार करण्यात येणार आहे आणि जवळपास 11 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येणार असून धरणाच्या पातळीपासून 100 मीटरपर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि प्रवाह सुरळीत चालेल अशा दृष्टीनं पाण्याचा जो विसर्ग आहे याचं पूर्ण हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अनुसार हे काम केलं जाणार आहे। कारण आपल्याला कल्पना आहे, आपल्यापैकी सगळेच आपण स्पॉटवर जाऊन आला आहात, तर त्यात असं लक्षात आलं की काही भिंतींनी वगैरे जो प्रवाह आहे हा प्रवाह अडल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात तिथल्या कॉलनीजमध्ये हे पाणी शिरलं आणि म्हणून त्या दृष्टीने हा 100 मीटरपर्यंतचा पूर्ण प्रवाह सलग निघाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। याच अनुषंगाने महानगरपालिकेने राज्य शासनाकडे एक 234 कोटी रुपयाचा प्रकल्प अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये क्षतिग्रस्त नदी नाल्यांच्या भिंतीचं बांधकाम आहे, क्षतिग्रस्त रस्त्यांचं डांबरीकरण आहे आणि पुलाचं पुनर्बांधकाम इत्यादी सगळी कामं आहेत। तर याला देखील राज्य सरकार प्राधान्याने निधी उपलब्ध करून देते आणि या माध्यमातून हे जे काही 234 कोटीची कामं आहेत ते आपण हातात घेणार आहोत। नदीचा जो प्रवाह आहे तो सुरळीत करण्याच्या दृष्टीने देखील साधारणपणे नदीची वहन क्षमता जी आहे ती वाढवावी लागणार आहे आणि त्याकरता अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटपासून पंचशील सिनेमापर्यंत जवळपास 4.80 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर नदीच्या पात्राचं 1 ते 1.5 मीटर हे खोलीकरण करण्यात येणार आहे। याच्यामुळे जी काही नदीची कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही कॅरिंग कॅपॅसिटी देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अशा प्रकारे जर एखाद वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर हे जे पाणी
आउटफ्लँक होतं किंवा वेगवेगळ्या लोकांकडे घुसतं, त्याऐवजी ते त्या फ्लोमधनं बाहेर काढता येईल. यासोबत जवळपास शहरातल्या सर्वच नदी नाल्यांच्या संदर्भात देखील एक डिझास्टर मिटिगेशन मेजर म्हणून त्या ठिकाणी त्याच्या रिटेनिंग वॉल्स, पूल आणि अन्य बांधकामं हे देखील करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव मोठा प्रस्ताव आहे. हा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हातात घेण्यात येईल आणि त्याला देखील एक तत्वता मान्यता सुरुवातीला देण्यात येईल आणि त्याच्यानंतर याला देखील बजेटमधनं टप्प्याटप्प्याने पैसे देऊन हे काम देखील निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की जे काही त्या ठिकाणी आपल्या NITचं जे स्केटिंग रिंक आहे, या आपल्याला आपण बघितलं आहे त्या स्केटिंग रिंकचं पार्किंग जे आहे, या पार्किंगमुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी अडल्याची घटना आपण बघितलेली आहे. त्यामुळे NITला त्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे काही पार्किंग आहे ते पार्किंग मोकळं करून तिथला जो फ्लो आहे हा फ्लो थेट गेला पाहिजे आणि ते सगळे पिलर्स हे पार्किंगचे तिथनं काढून टाकण्याचा देखील निर्णय हा करण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पाणी त्या ठिकाणी थांबणार नाही. या व्यतिरिक्त अजून काही छोट्या उपाययोजना आहेत ज्या हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की शेवटी यावेळेस जे डिझास्टर होतं हे तर न भूतो अशा प्रकारचा पाऊस होता, पण आपल्याला पुढे वातावरणातला बदल पाहता अशा प्रकारच्या घटना वाढण्याचा संभव आहे आणि म्हणून एक लॉंग टर्म उपाययोजना म्हणून या संदर्भातल्या या सगळ्या उपाययोजना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि राज्य सरकार पूर्ण पुढाकार घेऊन त्याला जो काही निधी लागेल तो निधी त्याकरता उपलब्ध करून देईल. मी माननीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात माहिती द्यावी. जवळपास ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. यामध्ये जो पूल आहे त्या पुलामध्ये आता जसा हा टेबल आहे, इकडे एक पिलर आहे आणि इकडे एक पिलर आहे, तर याच्यातून मधून नदी वाहते. तर नाग नदीवर जे पुलं तयार झाले त्याच्यात मध्ये मध्ये पिलर आहेत. हा PWDचा पूल मोठा करून त्याची खालून फ्लो वाहता येईल, जेणेकरून या मधले पिलर आडवे येणार नाही अशा प्रकारे डिझाईन करून त्याचं बांधणी आणि याच्या अनुषंगाने आता असे पुलं विशेषतः गांधीनगरकडे जाताना एक पूल आहे त्याच्यातही तो प्रॉब्लेम म्हणजे पाणी अडतं. हा 85 पर्यंत जेवढे पूल आहेत ते सगळे दुरुस्त करण्यात येईल. दुसरा मुद्दा जे आपला अंबाझरीचा जिथून फ्लो होतो तिथे ऑटोमॅटिक गेट बसवणार आहे 4 करोड रुपयाचे आणि त्याच्यातून जेणेकरून आधीपासूनच जेव्हा पाऊस येईल त्यातला प्रवाह कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम अचानक असं होणार नाही. त्यामुळे आपण ते गेट खाली जाऊन परिस्थिती बघून आपल्याला हळूहळू फ्लो सोडता येईल. त्यामुळे अचानक जे संकटाला येणार तेवढं टेक्निकल त्याचा अभ्यास केला गेला. अंबाझरी तलावाचं जे पाणी आहे ते CRF कॅम्पमध्ये जातं, SRP कॅम्प जयताळला. तर त्याच्यामध्ये MIDCनी हे पाणी काही वापरावं, काही आपल्या जयताळ्याच्या कॅम्पमध्ये कॅपॅसिटी वाढवून जर गृह विभागाची परवानगी मिळाली तर जयताळच्या भागाला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते. अंबाझरीतलं पाणी त्या SRP कॅम्पमध्ये शुद्ध करून ते पाणी अजून काही भागामध्ये देता येईल वापरण्याकरता, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. त्या काळामध्ये अंबाझरी तलावापासून एम्प्रेसपर्यंत एक पाईपलाईन आली, ती कोणालाच माहिती नाही. सगळे सांगतात की कशी आहे काय ही माहिती नाही. एक सुझाव असा आला होता की ते शुक्रवार तलाव भरण्याकरता याचं पाणी वापरावं, पण त्याच्या अजून काही पूर्ण एवढं सगळं चेकिंग करणं आणि याचा काही पुरावे मिळालेले नाही. यामध्ये ठिकठिकाणी जो प्रवाह अडत होता त्याच्यामध्ये पुलांचे डिझाईन्स आहेत ते नवीन करणं आहे तिथे. दुसरी गोष्ट नदीला खोलीकरण, आपल्या या नागदीला खोलीकरण करणं. तिचा बऱ्याच दिवसात कचरा हे झाला, त्याच्यातून 1 मीटर असं म्हटलं आहे. माझा अंदाज आहे की त्याच्यामध्ये 1 मीटर गाळ असावा. तो सगळा गाळ बाहेर काढल्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढेल. दुसरं 2400 कोटी रुपयाचा नाग नदीचा प्रकल्प जायकाबरोबर मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प आणि तो प्रकल्प काम करण्याच्या आधी दोन्ही प्रकल्पाबद्दल कमिशनर साहेबांकडे बसून
मग त्याच्यात कुठे ओव्हरलॅपिंग होणार नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेम होणार नाही तपासून मग हे काम करू. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं जे डिझास्टर डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे कलेक्टर साहेबांकडनं नागनदीच्या बरोबर पिवळी नदी आहे, बाकीचे नाले आहे जे नागपुरातले ज्याच्यामुळे खूप नुकसान झालं त्याच्याही बाबतीत अभ्यासक्रम पाठवलेला आहे. यावेळी हे सगळे नाले खोलीकरण, त्याची दगडाची उत्तम भिंत चांगल्या क्वालिटीची बांधणं, खाली कॉन्क्रिटिंग करणं, जेणेकरून दरवर्षी जे पावसाळ्यात पाणी शिरतं आणि ज्याच्यामुळे नुकसान होतं. आमच्या सगळ्यांनी जेव्हा टेक्निकल लोकांनी विचार केला तेव्हा साधारणतः या सगळ्या उपाययोजनांमधून हे या योजना झाल्या तर हा जो यावेळी जे संकट आलं असं संकट येणार नाही. पण यावेळी जे 112 mm पाणी पडलं हा एक रेकॉर्ड आहे. अशी स्थिती जुन्या काळामध्ये जो रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये 112 mm कधीच नव्हते. हे ढगफुटी आणि याच्यापर्यंत झालं रात्रभरामध्ये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलं. पण याच्यातून खूप लोकांचं नुकसान झालं आणि म्हणून लॉंग टर्म प्लॅन आहे देवेंद्रजी जसं सांगितलं आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनला त्या एजन्सीकडनं लगेच सुरुवात करू. पुढल्या वर्षीपर्यंत यातून विशेषतः रिलीफ मिळेल आणि अशी कुठे घटना झाली तर नुकसान होणार नाही. बाकी याच्या संबंधात तुम्हाला विचारायचं देवेंद्रजी आप करते कुठे हल्दीरामचा स्मारकाचे पण स्टडी करतात आहे. त्याच्यात इरिगेशनचे एक्सपर्ट लोकांनी स्टडी केला आणि बाकीच्यांनी केलेला आहे. त्यांचं टेक्निकल ओपिनियन घेऊ, आवश्यकता असेल तर पहिले 100 मीटरचा फ्लो पूर्ण स्ट्रेट फ्लो करण्यासारखा तो जो पूल आहे ना विवेकानंद स्मारकासमोर तो खाली गेला आहे आणि त्या पुलामध्ये असा पूल व्हायचा आहे की असे 1 2 3 4 कॉलम झाले. तर त्या पुलाचं हाईट वाढवली आणि तिकडनं केलं तर तो फ्लो जो आहे तो एकदम बाहेर गेलं जे पाणी, विशेषतः वर्मा लेआउट आणि या भागात जे पसरलं पाणी हल्दीरामच्या मागे, हा पूल जर मोठा असता तर तिथे पाणी चोकअप नसतं झालं. तर या सगळ्याचा इथं माझे एक मित्र आहेत ते चीफ इंजिनियर होते, त्यांच्या इकडनं स्टडी केला, इरिगेशनचे रिपोर्ट आले, महानगरपालिकेने घेतला, सगळ्यांच्या मिटिंगा कमिशनरनी घेतल्या, माझ्याकडे मी सगळं प्रेझेंटेशन घेतलं, टेक्निकल गोष्टी केल्या, देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टी तपासल्या, जनतेचे कुठे कुठे प्रॉब्लेम आले, कोणत्या ठिकाणी आले, किती पाणी गेलं त्याची सगळं आलं आणि त्याच्यानंतर मग हा प्लॅन तयार झाला. एक जण विचारा तलावाच्या वर आणि तलावाच्या आतमध्ये, हो ते तलाव नागनदीच्या आतमध्ये आणि नागनदीच्या बाजूला जर अतिक्रमण असेल तर ते काढले जाते. कोणाचंही असो त्याच्यात जर आता टेक्निकली जेव्हा रिपोर्ट तयार होईल, नागनदीचा प्रवाह आणि त्याच्या बाजूच्या भिंती बांधताना जर कुठे अतिक्रमण आढळलं तर ते काढ. बारिश के बाद MIDC हिंगणा अंबाझरी तलावामध्ये सांडपाणी येते आणि केमिकल रहित पाणी येते. हे सुद्धा त्याचा अहवाल कदाचित वाईटकडे आहे. यामध्ये सुधारणा नाही, तो याच्यातला भाग नाही आहे. विशेषतः याचा प्रश्न हा आहे, खरी गोष्ट आहे. पण वाढीव शहराकरता जे सांडपाणी आहे जे लोक सोडून देतात त्याच्याकरता त्यांच्याकरता स्कीम तयार केल्यावर मग ते पाणी येणं ऑलरेडी आता केली आणि त्याला बहुतेक केली आहे. समीर मेघेने जलपर्णी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात वाढली. नाही, आता आपण जेव्हा हे सगळं काम करू त्यावेळेस त्याचा देखील विचार करणार आहोत. दुसरं नितीनजींनी एक सुचवलं आहे ज्याचा अभ्यास चाललेला आहे की साधारणपणे या तलावाची कॅपॅसिटी देखील थोडी कशी वाढवता येईल. कारण हा तलाव अशा प्रकारचा आहे की याचा सगळ्या पाण्याचा फ्लो हा, कारण हा शेवटी नाग नदीवर एक बांध आहे, त्यामुळे ते पाणी अडवलेलं आहे नाग नदीचं. त्यामुळे त्याची रचना अशी आहे की सगळं प्रेशर हे एका बाजूलाच राहतो त्याचं. तर त्याची मागच्या बाजूला काही कॅरिंग कॅपॅसिटी वाढवता येईल का याचा देखील प्रयत्न चालला आहे. ब्रिज पडला नॅशनल हायवेचा, एक ब्रिज पडला आहे, त्या ब्रिजचं काम किंवा एक पार्ट पडला पाहिजे. सगळं नवीन तो नॅशनल हायवेचा ब्रिज नॅशनल हायवेकडून पूर्णपणे, जसं मी मगाशी तुम्हाला तिथेही प्रॉब्लेम आहे, त्या ब्रिजच्या खाली मी डोकावून बघितलं तिथेही पण ते असेच पिलरमध्ये केले. ही जुनी सिस्टीम होती. आता काय झालं, एक एन्फोर्समेंट कॉन्क्रीट आला नवीन मलेशियातून,
त्याच्यामध्ये आपण 120 मीटरपर्यंत मध्ये पिलर करायची गरज, असे मध्ये मध्ये पिलर येतात ना, हा जो वरचा बीम आहे हा स्टील फायबरमध्ये कास्ट करतात. तर मी त्यांना सूचना केल्या की आता स्टील फायबरने कास्ट केलेले सगळे पिलर लावू, त्यामुळे मधले ब्रेक सगळे गायब होतील, त्यामुळे त्या पाण्याकरता लागायला जो गतिरोध आहे तो नाही. ट्रॅफिक खूप जाम होता तिकडे, किती वेळात होईल हे काम? नॅशनल हायवेचं तर ऑलरेडी त्यांनी तयारी सुरू केली आहे. सर एक आप समझ लो, ये प्रॉब्लम ऐसा है कि 112 mm पानी आज तक नागपुर के इतिहास में नहीं आया. ये बात आज तक जो कुछ 112 mm और 3-4 घंटे में है, तो ये इतना मैंने तो भी अभी मैं जन्म में देखा नहीं है. आप में से भी किसी को पता होगा. अभी ये ऐसा संकट है कि वो मैं कोई हमारी जिम्मेदारी किसी ऊपर ढकेलना नहीं चाहते हम तो यही समझते कि हमारी जिम्मेदारी हम इसको रिजॉल्व करें, पर बेसिकली ये ऐसे कभी होता नहीं. तो इसलिए ये समझते हुए कि ऐसा कभी आगे होगा, ये समझ कर ही सब उपाय योजना की है. देखो, नागपुर शहर में वर्ल्ड बैंक अपना जायका के फंड से नाग नदी का प्रकल्प मंजूर हुआ है 2400 करोड़ का. नाग नदी के प्रकल्प में 3 विधानसभा क्षेत्र जो होते हैं उसका ड्रेनेज और सब उसमें आया है. 3 विधानसभा क्षेत्र का उसमें नहीं आया है. मैंने म्यूनिसिपल कमिश्नर जी को ये सुझाव दिया है कि जो बाकी 3 विधानसभा क्षेत्र है उसको उसी कंसल्टेंट से प्लान करके, ये जो 3 का जो है वो जायका फंडेड इसमें होगा, और बाकी के 3 में एनआईटी की जितनी जगह है वो एनआईटी की होगी या एमएमआरडी की, और जितनी कारपोरेशन वो उतना बेयर करेंगे. और नागपुर शहर का पूरा इंटीग्रेटेड ड्रेनेज का मैप हम तैयार करेंगे इंटरनेशनल कंसल्टेंट से, और उसके बाद लाइन डालेंगे. जब पानी की जो ड्रिंकिंग वाटर की पाइपलाइन है उसमें भी इसी प्रकार का प्लान किया है. अब बड़े प्रमाण पर ये जो पाइपलाइन है वो डालने का काम चालू है. पानी की टाकियाँ जो है वो भी बनाना चालू है ड्रिंकिंग वाटर के लिए. और दूसरी तरफ ड्रेनेज के प्लान में 3 कॉन्स्टिट्यूंसी का वो जो जायका के फंड में, और बाकी का कमिश्नर साहब उसी एजेंसी जो सिलेक्ट होगी उससे एक्सटेंशन में इसका भी प्लान तैयार करेंगे, और उसके आधार पर काम करके दोनों का नागपुर शहर का एक उत्तर उसमें मिलेगा. ये टेक्निकल सब्जेक्ट है, ग्रेडियंट कहाँ है क्या है. जैसे अभी आप ये छत्रपति पुल के बाद जो रेलवे पूरे ना जहाँ पानी आता है, तो उसमें काफ़ी चर्चाएं हुई, खूब टेक्निकल एक्सपर्ट गए. एक बात मैंने उनको सुझाई कि वहाँ भी 1 मीटर अगर वो नदी खोल हो जाएगी तो शायद पानी ऊपर नहीं आएगा, पानी का फ्लो बढ़ेगा. अब ये सबके ऊपर जब ये कंसल्टेंट जो तैयार करेंगे जो वर्ल्ड स्टैंडर्ड के है, अप्रूव्ड है, उनके तरफ से ये सब इकट्ठा होकर ही उसका प्लान होगा. और इसमें ये जो एक मिनट, नाग नदी का जो प्रपोजल तैयार हुआ है वो हाइड्रोलॉजिकल स्टडी करने के बाद ही हुआ है. तो उसका इंटीग्रल पार्ट ये हाइड्रोलॉजिकल स्टडी है जो नाग नदी का प्रोजेक्ट किया है. और अभी उसमें जब हम आगे बढ़ रहे हैं तो चूँकि जायका जो जापान की स्टेट ये है इंस्टीट्यूशन है, तो उनका ये अप्रोच ये होता है कि होलिस्टिक अप्रोच होना चाहिए. तो उस हिसाब से स्पेशलाइज कंसल्टेंट्स और जनरल कंसल्टेंट्स ऐसे दोनों को रख के उसका कंप्लीट, मतलब हम ये कह सकते हैं कि ये जो प्रोजेक्ट अभी ये हो रहा है ये कोई केवल कंस्ट्रक्शन का प्रोजेक्ट नहीं है. तो एक्चुअली एक रिवर को रिक्लेम करने का और उसकी पूरी हाइड्रोलॉजी और उसका जो पूरा फ्लो है उसको रिक्लेम करने का प्रोजेक्ट है. असं आहे की आता हे जे काही काम आपण करतोय, परवा जे डिझास्टर झालं त्याच्याशी त्याचा थेट संबंध येत नाही. हे आपण मजबूतीकरण करतोय, कारण 150 वर्ष जुनं हे धरण आहे आणि त्याच्यामुळे उद्याला याच्यापेक्षा समजा एक अफवा उठली होती
की त्याची जी काही भिंत आहे धरणाची त्याला क्रॅक गेली आहे, काही गेली नव्हती. पण आपल्याही लक्षात आलं की 150 वर्ष जुनं धरण आहे, वेगवेगळ्या वेळी काही पिचिंग केलं आहे, काही त्याला थोडं सुधारणा केली आहे, पण याचा एक आपल्याला होलिस्टिक व्ह्यू घेतला पाहिजे. आणि म्हणून याचं एक ज्याला आपण मिटिगेशन मेजर म्हणून म्हणतो, म्हणजे पूर्व तयारी म्हणून म्हणतो, तशा प्रकारे काम आपण करतोय. एक याच्यातला महत्त्वाचा विषय आहे, जलसंपदा विभागाचा याच्यात काही दोष नाही. पहिली गोष्ट, अंबाझरी तलावाचा मालक कोण, हा गेल्या मी 40 वर्षापासून राजकारणात आहे, तर याचा मालकच ठरला नाही. मेट्रोवाले बसले आहेत, त्यांना माहिती आहे तेलंगखेडी म्हणजे फुटाळा तलाव आणि अंबाझरी तलाव हे कोणाचं बाळ आहे याचा अजून आईवडिलाची निश्चिती झाली नव्हती. पहिल्यांदा या बैठकीत हे सगळं झाल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरांनी आता सांगितलं आहे की अंबाझरी हे महानगरपालिकेची आहे, आमची जबाबदारी आहे. त्यामुळे याची ओनरशिप आता ठरली आहे. मधल्या काळामध्ये जे काम इरिगेशनला मिळालं होतं ते नॉमिनेशन बेसिसवर मिळालं होतं. त्यामुळे अल्टिमेटली आता अंबाझरी तलावातलं तुम्ही म्हणता तशी शंका लक्षात घेऊन आता जलसंपदा विभागाने त्याच्याकरता पैशाची मदत पण केली आहे. तो मातीचा बांध आहे आणि ती मनात भीती नागपुरातल्या जनतेच्या मनात आहे, आमच्याही मनात आहे की हे बरं झालं की या बांध कुठं फुटला तर अजून नवीन प्रॉब्लेम येतील. म्हणून या प्रकल्पामध्ये त्याच्या संदर्भात सगळं टेक्निकल स्टडी करून उपाययोजना केल्या गेली आहे. तपासून बघू, जर नसेल मिळाले तर नक्की देतील. बघा, आपल्याकडे NDRFने प्रत्येक प्रकारच्या मदतीचे नॉर्म्स तयार केले आहेत आणि ते जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणेच आपल्याला मदत करावी लागते. हे खरंच आहे की त्या मदतीने लोकांचं भागणार नाही, लोकांचं नुकसान मोठं आहे, पण शेवटी कुठले तरी नॉर्म्सप्रमाणेच सरकार मदत करू शकते, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन करू शकत नाही. त्यामुळे त्या नॉर्म्समध्ये जी मदत बसते ती सरकारतर्फे केली जाते. अर्थातच त्यांनी काही म्हणजे लोकांचं झालेलं नुकसान हे भरून निघत नाही याची आम्हाला कल्पना आहे. अरे कोणी काही बोलते ते आम्ही उत्तर द्यायचे का? कोणी तर एकाने काढलं की सिमेंट कॉन्क्रीट रोड आला 112-14 mm पाणी का सिमेंट कॉन्क्रीट रोडने बोलवलं का भरतो, इधर आओ नीचे आओ. हे अशा फालतू गोष्टीची आम्ही दखले घेत नाही. टेक्निकल स्टडी केला, त्या धरणाची कॅपॅसिटी किती, पाण्याचा फ्लो किती, पाण्याचा फ्लो कुठे अडतो, त्या नदीवर अतिक्रमण कुठे झालं आहे, त्याच्या भिंती कुठे कोसळलेल्या आहेत, कोणाच्या घरात गेलं, ते सगळ्या प्रकारचा टेक्निकल अभ्यास केला. ते इंजिनियर तिथपर्यंत गेले. त्याच्यात सिमेंट कॉन्क्रीट रोडचा काही संबंध नाही याच्याशी. फुटाळा तलावातल्या पाईपलाईन नाही खराब झाल्या. नाही, तो वेगळा विषय, त्याच्यावर वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्या, मी सांगेन समजा टेक्निकल. तुम्ही कधी विमानातून अंबाझरी तलाव बघितला आहे का? मी बघितला. मी तुम्हाला सांगतो काय आहे. अंबाझरी तलावाचा जेवढा एरिया आहे त्यापैकी फक्त 20 ते 25% क्षेत्रात पाणी आहे, 75% रिकामा आहे. तर त्यावेळी मी असं त्यांना सुचवलं होतं, म्हणजे तो काही मी टेक्निकल माणूस नाही, की आपण त्याचा मुरूम काढायचा आणि हे जे काय आहे हे पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायची. ती जर वाढली तर मग पाणी हे ओव्हरफ्लोच होणार नाही आणि पाणी स्टोअर होईल आणि ते पाणी आपण दरवर्षी CRF कॅम्पला आणि जैताळ्याच्या भागातून जे नागपूर ते वापरण्याचं पाणी म्हणून द्यायचं. तर याच्यामध्ये कसं आहे, सुझाव द्यायला काही हे नाही, पण टेक्निकली ही जी भिंत आहे ज्याचा आत्ता देवेंद्रजींनी उल्लेख केला, त्या बाबतीमध्ये तो मातीचा बांध आणि तो मला वाटतं 140 वर्ष जुना आहे. त्याच्यामुळे पहिले या बांधाला मजबूत करणं, त्याची कॉन्क्रिटिंग करण्याची, त्याला गोट्याने पिचिंग करायची टेक्निकल सूचना आहे. ती झाल्यानंतर मग त्याची कॅपॅसिटी खरोखर किती आहे ती टेस्ट करून टेक्निकल रिपोर्ट आला तर मग त्याचा विचार करता येईल, नाही तर तोपर्यंत नाही करता येणार. आणि जसं नितीनजींनी सुचवलं आहे, खरं म्हणजे हिंगणा MIDC याचा एक नीट कन्झ्युमर होऊ शकते. त्यामुळे आम्ही MIDCला देखील मी आदेश देणार आहे की त्यांनी टेक्निकली तपासून बघावं आणि त्यांना पाण्याची आवश्यकता असतेच. त्याच्यामुळे हिंगणा MIDCने जर ते पाणी वापरणं सुरू केलं
तर मला असं वाटतं की कारण आता गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की अंबाझरी तलावात पाणी राहतच, म्हणजे ते काही असा सुकलेला तलाव अंबाझरी कधीच नसतो. तेव्हा त्याचा वापर काही करता आला तर ते MIDCला आपण निश्चितपणे सांगणार आहोत. ते सांगितलं ना, वाढीचा प्लॅन तयार करून, जसं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तो मंजूर झालेला आहे. त्यात वाडी आणि तिकडल्या खेड्यातून ते पाणी हळूहळू सगळे येतं, कारण त्यांनी ड्रेनेज लाईन नाही आहे तिथे. तो प्लॅन झाल्यानंतर वाडीचा ETP बनेल, ते सगळं पाणी तिकडे अडेल आणि या तलावात येणं बंद होईल. दुसरं MIDCला सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये काही लोकांनी तक्रार केली इंडस्ट्रीवाल्यांचं पाणी येतं म्हणून, तर त्याच्याही बाबतीत चौकशी करू, ते पण काढतो. एखादा प्रश्न आहे की हा जो अंबाझरीचा धरणाचा बळकट करण्याचा जो प्रकल्प तुम्ही महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे, परंतु याला किती काळ लागेल? म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत होईल? नाही, सगळं काम याचं येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत होऊ शकत नाही, कारण याला साधारणपणे जे मेजर पाणी वाहून नेण्याचं काम आहे ते आपल्याला पावसाळ्यापर्यंत करायचं आहे. पण जे मजबूतीकरणाचं काम आहे ते कदाचित 1.5 वर्ष त्याला लागू शकतं. हो, तुम्ही ऐकलं नाही का? मी सांगितलं ना तुम्हाला की जायकाच्या याच्यामध्ये 2400 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सँक्शन झाला. त्याच्यामध्ये नागपूरच्या 3 विधानसभा क्षेत्राचं ड्रेनेजच्या सगळं काम त्यात आलं. 3 विधानसभा सुटल्या. त्या 3 विधानसभा क्षेत्रात NITचा एरिया आहे आणि महानगरपालिकेचा एरिया आहे. जो कन्सल्टंट पक्का होईल त्याच्याकडनं या 3 विधानसभेचं करून इंटिग्रेटेड प्रोजेक्ट करू. या 3 क्षेत्रात जे लागेल त्याचा खर्च NIT आणि महानगरपालिका वाटून घेईल आणि 3 मधला जो आहे तो जायकातून करून पूर्ण नागपूर शहराचा इंटिग्रेटेड ड्रेनेजचा प्लॅन होईल. दुसरं, कलेक्टर साहेबांनी या शहरातल्या अन्य पिवळी नदी वगैरे जे सगळे नाले आहेत त्या सगळ्या नाल्यांच्या बाबतीतही तयार करून तेही 280 कोटीचं प्रपोजल पाठवलं आहे. ते खोलीकरण करू, दोन्ही बाजूनी बांधू आणि एकंदरीत या विषयावर पहिल्यांदा एवढ्या खोलात लक्ष दिलं गेलं आहे. नक्की त्याच्यातून हा जो प्रॉब्लेम आता झाला, आजच्या याचा विषय हाच आहे की पुढल्या वर्षी कमीत कमी जेवढी कामं आज आपण करतो आहे त्यातून कुठलीही परिस्थिती आली तरी पाणी एकाच्याही घरात शिरणार नाही अंबाझरीचं. बाकीच्या ठिकाणी पण आपण काम करतो आहे, तो त्या दृष्टीनेच हा प्लॅन आहे. चला, ठीक आहे, धन्यवाद. वर्धा मार्गावर ब्रिज देवाने पडला, पण ग्रंथालयाच्या विद्यापीठ ग्रंथालयाच्या बाजूचा जो ब्रिज आहे त्याचं 2 वर्ष झाले काम सुरू आहे. प्रचंड मनस्ताप सर्वसामान्य लोकांना होतो. रामदासपेठ ते खरोखर हे यांचं म्हणणं बरं. हां, नाही तर आता ते युटिलिटीचा प्रॉब्लेम होता. मलाही पण खूप लोकांच्या तक्रारी आल्या. मी पण कमिशनर साहेबांकडे इन्क्वायरी करायला पत्र लिहिलं होतं, पण आता तो लवकर होईल. युटिलिटीचा प्रॉब्लेम सुटला आहे, तो पूर्ण होईल. चला, ठीक आहे. धन्यवाद, सगळ्यांचे आभार.